धन्यवाद परमेश्वराने आज सुंदरसा गुरुप्रचा दिवस पुन्हा एकदा दिला आणि आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत आणि आपण लाईव्ह देखील मी विनंती करतो जे लोक लाईव्ह पाहत आहेत त्यांना तुमच्या घरामध्ये येऊन एकत्र येऊन आपण त्या पवित्र परमेश्वराला या ठिकाणी धन्यवाद देऊया. आपण आराधनेमध्ये जाण्याच्या आधी मी विनंती करतो आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रार्थना करूया. सर्वसंमत पिता नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू. हा सुंदरसा दिवस आमच्या आयुष्यामध्ये दिलास परमेश्वरा आणि आजच्या दिवशी प्रभू तू आमच्यासाठी काही जे कृपावरती प्रेम केलेस परमेश्वरा ते प्रेम आठवून प्रभू आज आम्ही या ठिकाणी तुझ्या त्या पवित्र नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. या ठिकाणी तुझा नाव गौरवतो परमेश्वरा आणि प्रभू जे काही आता आम्ही गाणी गाणार आहोत परमेश्वरा जे तुझ्या आराधनेला जाणार आहोत परमेश्वरा मी प्रार्थना करतो पवित्र आत्मा ये आणि त्या सर्वांचा ताबा येशूच्या नावामध्ये तू घे. इथून सर्व पुढचा भक्तीचा वेळ मी पवित्र आत्म्याच्या हातात सोपवून देतो आणि प्रार्थना येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. प्रियानो वचन सांग स्तोत्र 33:1 मध्ये अहो धार्मिक हो परमेश्वराचा जय जयकार करा. आमेन. किती महान परमेश्वराचं वचन आहे. वचन सांगतं की धार्मिक हो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करा. आज या ठिकाणी आपण सर्वजण मिळून त्या पवित्र परमेश्वराला गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊया. आपण त्याला सुरुवातीचं गीत गाऊया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. मी देखील विनंती करतो जे लोक ऑनलाईन बघत आहेत त्यांनी देखील आपल्या घरामध्ये त्या पवित्र परमेश्वराला तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, कारण तो परमेश्वर महान आहे प्रियानो. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जे वधस्तंभावरती परमेश्वराने प्रेम केलं प्रियानो म्हणून तुमचं आणि माझं तारण झालं. वचन सांगतं की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला कारण या जगाचा नाश नाही तर या जगाचं कारण झालं पाहिजे प्रियानो. खरोखर त्या प्रेमासाठी आपण त्या पवित्र प्रभूला आज या ठिकाणी धन्यवाद देऊया. धन्यवाद देऊया. कारण वचन सांगतं स्तोत्र 34:1 मध्ये परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत करेन. आमेन. त्यामुळे आपण पुन्हा एक नवीन गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग है. हे गीत गाऊया आणि नाचत गात या पवित्र परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आमेन. सेनाओं का यहोवा हमारे संग है.
धन्यवाद यीशु, धन्यवाद धन्यवाद. प्रियानो त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कारण तो परमेश्वर एक परिपूर्ण आहे म्हणून त्याच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देऊया. जसं वचन सांगतं उत्पत्ती याचा 15 पहिल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर त्या अब्रामाला म्हणाला की अब्रामा भिवू नकोस, मी तुझी ढाल आहे. आणि तेच वचन आज परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुझी ढाल आहे. जसं यशायामध्ये म्हणतो परमेश्वर यशाया 40 आणि 10 मध्ये की मी तुझ्या सोबत आहे. म्हणून त्या पवित्र वचनासाठी आणि त्या पवित्र परमेश्वराने बोललेल्या सर्व वचनासाठी त्याला धन्यवाद देऊया. आपण आज आपलं मुख उघडूया प्रियानो आणि त्या 2 मिनिटं त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराने जे काही आपल्या जीवनामध्ये महान कार्य केले आहे, परमेश्वराने जे काही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य केले ते सर्व कार्य आपण स्मरण करून त्या पवित्र परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद देऊया. धन्यवाद 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 देतो प्रभू, धन्यवाद देतो येशूला, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू तुझ्या उपस्थितीत कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू. जसं तू तुझ्या वचनामध्ये म्हणतोस की ज्या ठिकाणी 2 आणि 3 माझ्या नावामध्ये उपस्थित आहेत त्या ठिकाणी मी आहे. परमेश्वराच्या वचनानुसार प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती या ठिकाणी आहे परमेश्वरा. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो परमेश्वरा. कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. परमेश्वराचे वचन सांगतं स्तोत्र 117:1 मध्ये आहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. आहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचं स्तवन करा. प्रियानो परमेश्वराला स्तुती आणि आराधनेमध्ये बसणारा आपला परमेश्वर आहे. त्याला स्तुती आणि आराधना आवडते म्हणून ते स्वर्गामध्ये 24 वडीलगण त्याच्या समोर अहोरात्र त्याला म्हणत आहेत तू पवित्र पवित्र आणि हालेलुया म्हणत आहेत. आपण देखील त्याला गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊया. संभव है आमेन. कारण परमेश्वराला सर्व काही संभव आहे. गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊन टाळ्या वाजवत नाचत त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. संभव है सब संभव है.
म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. हालेलुया. रियांताला राबा कोरोस शेतेरी नाना मकारा रियांताला राना कोरोस या तुझ्या नावाला धन्यवाद द्या. या वेळेला त्या प्रभूच्या नावाला हाक मार आणि म्हणा प्रभू ये आज या ठिकाणी ये प्रवेश आमच्या जीवनामध्ये आणि तू कार्य कर परमेश्वरा, तू कार्य कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचावतो परमेश्वरा, तुझ्या नावाला उंचावतो परमेश्वरा. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद. प्रियानो वचन सांगतं की ज्यावेळेस आपण आजारी असतो तर आपल्याला आहे ना वचन काय सांगतं की परमेश्वराचं वचन जे आहे ते मधापेक्षा गोड आहे आणि खरोखर हे वचन खूप महान आहे. ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो जसं वचन सांगतं यशाया 53:5 मध्ये की प्रभू येशूला बसलेल्या फटक्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त झालं. प्रभू येशूने त्या वधस्तंभावरती तो प्रत्येक एक फटका प्रत्येक जे काही त्रास झाला त्या वधस्तंभावरती त्या प्रत्येक गोष्टीमुळे आज तुमचं आणि माझं तारण झालंय. आणि ज्यावेळेस मी त्या वधस्तंभात पाहिलं आणि प्रभूला म्हटलं परमेश्वरा तू तर काही पाप नव्हता केला प्रभू, तरी देखील तू आमच्यासाठी मानवला चढ परमेश्वरा तू आपला स्वतःचा एक पुत्र दिला आणि ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्यासाठी अनेक वेदना त्या वादण्यामध्ये तो गेला. पण प्रियानो तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा एकदा उठला आणि वचन सांगतो तो पुन्हा एकदा येणार आहे तुम्हाला आणि मला गौरवात त्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्यावेळेला आपण आराधनेमध्ये जाऊया. आराधना करतो त्याला म्हणूया परमेश्वरा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो पुन्हा एकदा. ते सर्व तू केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वरा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यावेळेला आपण गीत गाऊया हरी हरी चराइयों में बैठाने वाले. हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले. हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले. मेरे प्रभु सर्वासु कोई कठी मुझे नहीं है. मेरे प्रभु सर्वासु कोई कठी मुझे नहीं है. रोग से मुझे बचा के रखने वाले कर्ज बिना जीवन की देने वाले. रोग से मुझे बचा के रखने वाले कर्ज बिना जीवन की देने वाले. मेरे प्रभु सर्वासु कोई घटी मुझे नहीं है. मेरे प्रभु सर्वासु कोई घटी मुझे नहीं है. दिन ब दिन नया जीवन मुझको रहेगा तेरे नाम के खातिर मुझे सुधरेगा. दिन ब दिन नया जीवन मुझको रहेगा तेरे नाम के खातिर मुझे सुधरेगा. मेरे प्रभु सर्वासु कोई
घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। चाहे घोर अंधेरों से होकर मैं चलूं, तू मेरे साथ प्रभु, तो मैं क्यों डरूं। चाहे घोर अंधेरों से होकर मैं चलूं, तू मेरे साथ प्रभु, तो मैं क्यों डरूं। मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। जीवन भर भलाई मेरे साथ होगी, मैं प्रभु के घर में सदा वास करूंगा। जीवन भर भलाई मेरे साथ होगी, मैं प्रभु के घर में सदा वास करूंगा। मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। ओ मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु सर्वातु, कोई घटी मुझे नहीं है। प्रभू तुझ्यामध्ये आम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही करायची. कारण प्रभू तुझ्यामध्ये आम्ही शिकूच नाही तर आम्ही मुक्त झालो परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. हालेलुया. प्रभू तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद देतो परमेश्वरा. तू केलेल्या प्रत्येक कार्यासाठी तू आमच्या जीवनामध्ये आलास परमेश्वरा, आणि आमचं ते भटकलेलं आणि हरवलेलं जीवन परमेश्वरा, ते पापमय जीवन परमेश्वरा, तुझ्यामुळे आज आम्ही प्रभू आज आमचं तारण झालं म्हणून धन्यवाद असो. प्रभू आम्हाला माहिती आहे जर तू आमच्या जीवनामध्ये नसतास ख्रिस्ता, तरी आज आमचं जीवन परमेश्वरा आम्हाला माहित नाही कशा त्रासामध्ये असतं. पण प्रभू ज्यावेळेस तू आमच्यामध्ये जीवनामध्ये आलास, तू आम्हाला शिकवलं जीवन जगण्यासाठी, तू आम्हाला आध्यात्मिक जीवन शिकवलंस परमेश्वरा, तू आम्हाला पापाला टाकण्यासाठी शिकवलंस परमेश्वरा, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण यावेळेला प्रार्थना करूया. प्रभू या स्तुती आराधनेमध्ये तू बसणारा परमेश्वर आहेस. आम्ही जी काही आतली गाणी या ठिकाणी गाणी गावलो परमेश्वरा, ती सर्व गाणी आणि सर्व स्तुती आराधना तुझ्या चरणी आम्ही अर्पण करतो परमेश्वरा. प्रभू स्वर्गामध्ये तू आज आम्हाला पाहत आहेस परमेश्वरा, या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे परमेश्वरा, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू मी प्रार्थना करतो जे लोक ऑनलाईन बघत आहेत परमेश्वरा, या फेसबुकच्या माध्यमाद्वारे परमेश्वरा, त्यांना देखील तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि विशेष करून प्रार्थना करतो प्रभू येणाऱ्या वचनासाठी परमेश्वरा, प्रभू ते स्वर्गीय मानना तू आमच्यासाठी आज जी पात्रांद्वारे तू बोलणार आहेस परमेश्वरा. आमचा विश्वास आहे प्रभू आज जे प्रत्येक लोक बघणार ऑनलाईन बघणार आहेत आणि जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आज बोलणार आहेस परमेश्वरा. आणि तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा जे काही आमच्यामध्ये अडचणी संकट आहेत त्या प्रत्येकाचं आज उत्तर तू परमेश्वरा तू आज आम्हाला तुझ्या वचनाद्वारे देणार आहेस परमेश्वरा. प्रार्थना करतो पास्टरांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो परमेश्वरा. पवित्र आत्म्याचा अधिक आणि अभिषेक येशूच्या नावामध्ये त्यांच्यावरती मागतो परमेश्वरा. आणि हो देवा त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल परमेश्वरा. आणि इथून पुढचा सर्व वेळ मी पवित्र आत्म्याच्या हाती सोपवून देतो आणि प्रार्थना आमचा सर्वांचा मुक्तदा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. म्हणा आमेन आमेन आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. ही वेळ आहे साक्षीची प्रियानो. जर परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष केले असेल तर तुम्ही समोर या आणि ती साक्ष सांगा. त्या साक्षीद्वारे त्या पवित्र परमेश्वराच्या नावाला गौरव मिळेल. यावेळेला मी माझी साक्ष देतो की परमेश्वर खरोखर महान आहे. परमेश्वराने काल अद्भुतरित्या माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. गेली 2 महिने माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जसा आहे कोरोनाच्या काळामुळे तो पूर्णपणे बंद होता. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो परमेश्वरा मला एक नवीन दार उघड, तू मला नवीन काहीतरी व्यवसाय करण्याची संधी दे. आणि अद्भुतरित्या परमेश्वराने मला 8 दिवस त्या प्लॅनिंग मध्ये होतो मी आणि प्रार्थना करत होतो. परमेश्वराने मला एक नवीन व्यवसाय दिला आहे, ते म्हणजे कार कोटिंगचा. मी काल वाजतापूर्वी बऱ्याच लोकांना मी पाठवलेलं आहे आणि अनेक लोकांचे मला रिप्लाय आहेत. आणि मी फक्त एक विश्वासाने पाऊल पुढे उचललं की परमेश्वर किती महान आहे. त्या मी जी माझ्या हृदयामध्ये विचार केला म्हणजे व्यवसाय करायचा आहे कार कोटिंगचा बिझनेस. आणि काल ज्यावेळेस मी लोकांना मेसेज पाठवले लोकांचे मला फोन आले की प्रदेश माझी ऑर्डर घे म्हणून. स्टार्ट होण्याच्या आधी परमेश्वराने मला ऑर्डर दिली. त्यामुळे मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर चांगला आहे. म्हणून सर्व गौरव माझ्या जीवनात आणि जे काही परमेश्वराने माझ्या जीवनात साक्ष केले त्या सर्व गौरव गोष्टीसाठी मी त्या पवित्र परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो.
यावेळेला आपल्यामध्ये देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर ॲलिस्टर वेगा साहेब आपण येणाऱ्या वचनासाठी जोरदार टाळ्या वाजवून पास्टरांच्या ठिकाणी स्वागत करतो. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Okay, today's service we are coming from Pune, SB Road, Senapati Bapat Road. आजची जी आपली सभा आहे तर आम्ही सेनापती बापट रोड इथून आम्ही लाईव्ह आलेलो आहोत. I believe that all our members have connected and have joined us. माझा असा विश्वास आहे आपले सगळे चर्चचे सभासद लाईव्ह आपल्याला पाहत आहेत. I wish we could have come together, but because of the COVID that we are going through, the cases nowadays are increasing. That is why we have to come online. तर माझी अशी इच्छा होती की आपण सगळेजण आज एकत्र आलो असतो, पण आता या कोरोनामध्ये संख्या वाढत आहे त्यामुळे आज आपण येऊ शकलेलो नाहीये एकत्र. So I would like to request all of you, just see whether your members have joined in, or else just call them, connect with them and ask them to get connected on Facebook. तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या लीडर्सनी पहा की आपले मेंबर्स ते जॉईन झालेले आहेत का, आणि जर नसतील तर तुम्ही सगळ्यांना सांगा आणि सगळेजण लाईव्ह जॉईन व्हा. Today is Good Friday. आजचा दिवस म्हणजे उत्तम शुक्रवार. This is the day when Jesus took the sins of the whole world आणि हा आजचा दिवस म्हणजे ज्या दिवशी प्रभू येशूनं सर्व जगाचं पाप आपल्यावर घेतलं. upon himself and died on the cross of Calvary. येशूनी स्वतःवर सगळं पाप घेतलं आणि काल्वरीच्या वधस्तंभावर त्यांनी मरण स्वीकारलं. Praise the Lord. And this is a very special day in our life. आणि हा आपल्या जीवनातला एक खास दिवस आहे. Very important day in our life. आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा दिवस आहे. We know that Jesus died once and for all. आपल्याला ठाऊक आहे येशू एकदाच आणि सर्वांसाठी मरण पावला. Some people think that every year Jesus is dying. काही लोकांना असं वाटतं की येशू दरवर्षी मरतो. And they keep mourning. For some people this day is a day of mourning. काही लोकांच्यासाठी आजचा दिवस दुःख करायचा दिवस आहे. But today is a day of rejoicing. पण आजचा दिवस तर आनंद करायचा दिवस It आहे. is not a bad Friday, it is a good Friday. हा वाईट शुक्रवार नाही तर उत्तम शुक्रवार It आहे. is God's Friday. हा देवाचा शुक्रवार आहे. It's a holy Friday. हा पवित्र शुक्रवार आहे. Praise the Lord. Amen. So today we are going to rejoice. We are going to see what Jesus did for us on the cross. तर आपण आज आनंद करणार आहे आणि पाहणार आहे की आज येशूने आपल्यासाठी काय केलं. So we'll read a small 2 verses from the book of Revelation. Revelation chapter 21 verses 5 and 6. तर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकातून 2 वचनं वाचणार आहे. प्रकटीकरणाचा 21वा अध्याय 5 आणि and 6. त्यातलं 5वं आणि 6वं वचन आपण वाचत आहोत. त्याच्यामध्ये बायबल असं सांगतं, तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी तहानलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. Shall we close our eyes? आपण आपले नेत्र बंद करूया. Precious Heavenly Father, मौलवान स्वर्गीय बापा, Lord, as we meditate upon your word, प्रभू जसं आज आम्ही तुझ्या वचनावर मनन करत आहोत, speak to us today, Lord. आज आमच्याशी तू बोल प्रभू. Let your word lift us up, Master. प्रभू तुझ्या वचनाने आम्हाला आज उंच करू दे. Let your word elevate us to a higher level in our spiritual life. आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रभू तुझं वचन आम्हाला उन्नत करू दे. Holy Spirit, have your way. पवित्र आत्म्या तुझ्या मार्गात नाही गोष्टी होऊ दे. Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण हो. We completely yield ourselves to you, Lord. प्रभू आम्ही संपूर्णपणे तुला शरण येतो. You are our Lord, you are our Master. तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा मालक आणि As स्वामी. many as are led by the Spirit of God, they are the children of God. जितके जे सर्व देवाच्या आत्म्याद्वारे चालवले जातात ते देवाचे पुत्र आहेत. Come, Holy Spirit. ये पवित्र आत्म्या, Come upon every single one of us. आम्हा प्रत्येकावर तू उतरून ये And let your name be glorified in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. Okay. So here in this portion that we have read, तर आता जे वचन आपण वाचलं, first thing it tells us that he who sits upon the throne said, तर पहिली गोष्ट इथं असे लिहिलेली आहे, राजासनावर बसलेला तो म्हणाला. there is somebody who is seated on the throne. तर असं कोणीतरी आहे की जो राजासनावर बसलेला And that आहे is our God Almighty. आणि तो म्हणजे आपला सेनाधीश See, परमेश्वर. the day you get the revelation that your God is seated on the throne, तर ज्या दिवशी आपल्याला हे प्रकटीकरण मिळेल की आपला सेनाधीश that परमेश्वर means your God is in control of every situation. सिंहासनावर बसलेला आहे, याचा अर्थ की देवाच्या हातामध्ये सगळा ताबा आहे. Sometimes when we go through challenges in our life,
कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये आव्हानातून जातो And that time we think that, things are not under control. तर त्यावेळी आपल्या जीवनामध्ये गोष्टींचा ताबा आपल्याकडे नसतो And we think that things are not under control. आणि आपल्याला असं वाटतं की गोष्टी आपल्या हातात नाहीये. But we must realize that God is on the throne. पण आपल्याला हे जाणीव असली पाहिजे की देव सिंहासनावर And आहे. according to Romans 8:28, Bible says all things work together for good to those who are called by God. आणि बायबल सांगतो रोमकरास पत्र 8:28 मध्ये सर्व गोष्टी त्या लोकांच्यासाठी कल्याणकारक होतात ज्या लोकांना देवाने बोलावलेले आहे. All things work together for good. तर सर्व गोष्टी शेवटी चांगल्यासाठी होतात. Because my God is on the throne. कारण माझा देव सिंहासनावर आहे. Praise the Lord. He is on the throne. He is seated on the throne. And when He speaks, everybody has to obey Him. तर तो सिंहासनावर बसलेला आहे आणि जेव्हा देव बोलतो तेव्हा सर्वांना ऐकावंच लागतं. He is the God who speaks even today. आणि तो देव आजही बोलतो. So as we are in His presence, तर जसं आपण आज त्याच्या let उपस्थितीमध्ये us आहोत keep our spiritual ears open so that we can hear what God is speaking to us this morning. तर आज आपले आत्मिक कान आपण उघडे ठेवूया अशासाठी की आपल्याला समजावं देव आपल्याशी काय बोलत आहे. His words have power. त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. Jesus said, the words I speak to you, they are spirit and they are life. येशू म्हणाले जे वचन मी तुमच्याशी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे. They are spirit. They don't have spirit. They are spirit. And they don't have life. They are life. तर ते वचन म्हणजे ते आत्मा आहे त्याच्यामध्ये आत्मा आहे असं नाही. येशू म्हणाले त्याच्यामध्ये जीवन आहे असं नाही तर ते वचन जीवन आहे. Praise the Lord. So when God speaks, that word is creative. That word nobody can change. तर जेव्हा देव बोलतो ते वचन जे आहे ते निर्माण करणारं असतं आणि ते वचन कोणी बदलू शकत Heaven नाही. and earth will pass away. My word will never pass away. तर स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण देवाचं वचन नाहीच होणार नाही. It's my prayer that on this Good Friday that we would hear the voice of God. तर आजच्या या उत्तम शुक्रवारी माझी ही प्रार्थना आहे की आपण देवाची वाणी आज ऐकावी. In Revelation chapter 3 and verses 20, प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 20वं वचन Bible says that He stands at the door and knocks. बायबल सांगतं की तो दाराशी उभा आहे आणि दार ठोठावत आहे. And whoever hears my voice, He doesn't say whoever hears my knock. He says whoever hears my voice and will open the door, I will come in. आणि तो म्हणतो जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल मी त्याच्या जवळ आत येईन. तो असं नाही म्हणत जो कोणी दारावर ठोठावलेलं ऐकेल. He says my voice. If anybody hears my voice, तो म्हणतो जर कोणी माझा आवाज ऐकेल माझी वाणी ऐकेल. if anybody hears my voice. जर कोणी माझी वाणी See, ऐकेल. God is speaking, but we have to hear the voice. We are so caught up in the things of the world that we are unable to hear the voice of God. तर आपण या जगातल्या गोष्टींमध्ये आपल्या गोष्टींमध्ये इतके गुंतलेलो आहोत की देव बोलत आहे पण आपण ऐकलं पाहिजे. In John chapter 10 verses 27, He says, my sheep know my voice. तर योहानाचा 10वा अध्याय 27व वचन तो म्हणाला माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात. My sheep know my voice. तो म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात. As children of the living God. तर जिवंत देवाची लेकरं या The नात्याने first thing that we need to learn, the first step of our spiritual life, आपण पहिली गोष्ट जी शिकली पाहिजे आपल्या आत्मिक जीवनातली पहिली पायरी is to hear the voice of God. देवाची वाणी ऐकायला शिकणं. Because God is a living God. कारण देव जिवंत देव आहे. He speaks. Even today He speaks. आजही देव बोलतो. If God has given you a mouth to speak, that same God who gave you the mouth, He Himself has a mouth to speak. तर देवाने तुम्हाला बोलण्यासाठी मुख दिलेला आहे तर त्या देवाकडे ही मुख आहे बोलण्यासाठी. The God who gave you ears to hear, that same God has got ears to listen to your cry and to listen to your prayer. तर ज्या देवाने तुम्हाला ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत त्या देवाकडे तुमच्या विनवण्या आणि प्रार्थना ऐकण्यासाठी कान आहे. Our God is a living God. आपला देव जिवंत देव Our आहे. God is a living God. आपला देव जिवंत He देव is आहे. risen from the dead and He is Lord. आमेन. तो मरणातून उठलेला आहे आणि तो प्रभू आहे. He is the King of kings. He is the Lord of lords. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. Bible says, why do you seek for the living among the dead? बायबल सांगतं तू जिवंतांना मेलेल्यामध्ये का शोधत आहे? Who the people, the followers of Jesus, the disciples, they went there seeking, and the angel told them, why are you seeking for the living among the dead? तर येशूच्या मागे चालणारे रोग येशूचे शिष्य ते येशूला शोधत होते आणि देवदूतांनी सांगितलं तू जिवंताला मेलेल्यामध्ये का You शोधत don't आहे? have to search for Jesus in the grave. आणि तुला येशूला कबरेमध्ये शोधायची गरज नाहीये. He is alive तो जिवंत आहे and alive forevermore. आणि सनातनासाठी जिवंत आहे. That is the gospel of the believers of the church. आणि हीच मंडळीची आणि विश्वासू लोकांचं शुभवर्तमान आहे. The early church in the book of Acts went about
declaring to the people that Jesus is risen from the dead. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुरुवातीच्या काळामधलं जे चर्च आहे ते लोकांना हे घोषित करत गेलं की येशू मरणातून उठलेला आहे. The disciples were witnesses of the resurrection of Jesus. आणि येशूचे शिष्य येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी होते. Their life was a living witness that Jesus rose from the dead. आणि त्यांचं जीवन हे जिवंत साक्ष होती की येशू मरणातून उठले. The signs, the wonders, the miracles, the boldness, the anointing that they carried declared only one thing, that they are Jesus whom they buried, that Jesus came out of the grave. ते चिन्ह चमत्कार अद्भुत जो अभिषेक येशूचे शिष्य घेऊन चालत होते ते एकच गोष्ट घोषित करत होते की ज्या येशूला त्यांनी पुरलं तो मरणातून उठलेला आहे. Praise the Lord. Amen. Praise the Lord. The Roman government, they crucified Jesus. रोमी सरकारने येशूला वधस्तंभी खेळवलं. The Jewish leaders, they crucified Jesus. यहुदी लोकांनी त्याला वधस्तंभी खेळवलं. And now these are a bunch of people going out and declaring the person whom you crucified has conquered sin and death and has come out alive. आणि आता काही लोक असे म्हणजे येशूचे शिष्य हे असं जाऊन घोषणा करत आहेत की ज्या येशूला तुम्ही पुरलं त्यांनी मरणावर आणि पापावर मात केलेली आणि तो मरणातून उठलेला Praise the आहे. Lord. See, it was defying the Roman government. It was defying the elders of the Jewish, the church. आणि जे रोमी सरकार होतं आणि जे यहुदी पुढारी होते त्यांचा त्यातून अपमान होत होता. Because when they said Jesus is alive. कारण जेव्हा ते म्हणत होते की येशू जिवंत आहे. So I believe that for them the biggest task would be to find the body of Jesus from somewhere and put it before the world and say, here is your Jesus. You are saying Jesus is alive, but here is his body. मग त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं काम हे होतं की कुठून तरी येशूचं शरीर शोधायचं आणि त्यांच्या समोर आणून म्हणायचं की ज्या येशूला तुम्ही जिवंत म्हणता त्याचं शरीर हे बघा इथे. But in the history, पण इतिहासामध्ये nobody has ever declared that they have found the body of कुणी Jesus. असं सांगितलेलं नाहीये की त्यांना येशूचा मृतदेह सापडला. That itself is the greatest proof that my Jesus has conquered sin and death. आणि हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की माझ्या येशूनं पापावर आणि मरणावर मात केलेली Praise आहे. the Lord. Even today the devil is trying to hide that reality, that fact. आणि आज सुद्धा हे सत्य सैतान लपवण्याचा प्रयत्न करत And आहे. Paul says in the Bible, आणि पौल म्हणतो बायबलमध्ये if Jesus hadn't to be risen from the dead, he said, my preaching, my faith, everything would have been in vain. जर येशू मरणातून उठले नसते तर माझा हे उपदेश करणं माझा हे विश्वास हे सगळं याचा काही उपयोग नाही, हे व्यर्थ आहे. So Jesus did not only die, he also rose from the dead. तर येशू फक्त त्यांनी मरण पत्करलं नाही तर ते मरणातून उठले. When Jesus died on the cross, when Jesus died, he took my sins. आणि जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावले त्यांनी माझं पाप घेतलं. When he rose from the dead, आणि जेव्हा येशू मरणातून उठले he empowered me with the Holy Spirit to live a victorious life. त्यांनी मला पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिलं की मी विजयी जीवन जगावं. Praise the Lord. Amen. Praise the Lord. So Jesus has conquered sin and death. तर येशूनी पापावर आणि मरणावर मात केलेली He आहे. has destroyed sickness. He has destroyed pain. He has destroyed poverty. He took our curse and he has blessed us with the blessings of Abraham. त्यांनी गरिबीवर त्यांनी पापाचा सगळ्या गोष्टींचा नाश केलेला आहे. त्यांनी आपल्याला विजय दिलेला आहे. So what we really need today as believers, we need to hear the voice of the Holy Spirit. तर विश्वासू या नात्यानं आज आपल्याला कशाची गरज आहे तर आपण देवाची वाणी ऐकण्याची गरज आहे. In Matthew chapter 4 and verses 4, मत्तयाचा 4 अध्याय 4 Bible वचन tells us there बायबल आपल्याला सांगतं that man shall not live by bread alone, but every word that proceeds from the mouth of God. तर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने See, जगेल. I want you to understand, it does not say man shall not live by bread alone, तर काळजीपूर्वक बघा बायबल असं म्हणत नाही की मनुष्य केवळ भाकरीने जगेल but by every word that is written in the Bible. तर उलट पक्षीचे प्रत्येक वचन बायबल मध्ये लिहिलेलं आहे It's त्याद्वारे. not talking about the written word. तर आता हे लिहिलेल्या शब्दाविषयीने बोलत It's नाहीये not talking about the logos word. तर लोगोस शब्दाविषयीने बोलत Because the नाहीये. logos word is the whole Bible. तर लोगोस शब्द म्हणजे काय संपूर्ण बायबल. And you do not know which is the right word for you at the right moment. आणि तुम्हाला ठाऊक नाही की त्या काळासाठी कोणतं योग्य वचन आहे There are तुमच्या. some people when they want an answer from God, instead of depending on the Holy Spirit, they depend upon luck. तर कधी कधी लोकांना जेव्हा देवाच्या वचनाची गरज असते पवित्र आत्म्यावर अवलंबून राहण्याऐवजी ते भाग्यावर नशिबावर So अवलंबून they राहतात. close their eyes and they pray. They say, when I open the Bible and put my finger, it should go on the right words. ते डोळे बंद करतात आणि असं म्हणतात की मी जेव्हा बायबल उघडेन तेव्हा योग्य वचनावर माझं बोट जाऊ दे. So a man was going through a lot of debts, तर एक मनुष्य होता खूप कर्जातून चालला होता. lot of financial problems. त्याच्या जीवनात खूप आर्थिक He didn't समस्या know what to होत्या. do. त्याला ठाऊक नव्हतं So काय he said, करायचं. "If my Bible खोलूंगा and keep my hand, no correct words should come आणि out." तो म्हणाला मी आता बायबल उघडणार आणि बोट ठेवणार आणि अगदी योग्य वचनावर माझं बोट He said, जाऊ. "Lord, show me what to do." तो म्हणाला प्रभू मला The दाखव moment काय he kept करू. his hand over there, it says, and Judas went and committed suicide. आणि जेव्हा त्यांनी बायबल
again he tried. मग पुन्हा त्यांनी पाहिलं प्रयत्न And then केला. it said, whatever is said, go and do it quickly. आणि तिथे असं लिहिलेलं होतं की जे काही ते करायचं ते पटकन कर. See, when you come to God, you're not trying your luck. तर जेव्हा You तुम्ही have to be led by the Holy Spirit. तर जेव्हा तुम्ही देवाकडे येता तुम्ही नशिबाद्वारे नाही चालवले जात, तुम्ही पवित्र आत्म्याने चालवले So the गेले whole पाहिजे. Bible is the Logos. तर संपूर्ण बायबल पवित्र शास्त्र Thy हा लोकच word, आहे. oh God, is forever settled in heaven. Nobody can add, nobody can subtract from that. हे परमेश्वरा तुझं वचन स्वर्गामध्ये सनातनासाठी स्थापित करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये कुणी काही भर घालू शकत नाही, त्यातून कुणी काही कमी करू That शकत word is complete. ते वचन पूर्ण आहे. Nobody can add, nobody can subtract. त्याच्यामध्ये कुणी भर घालू शकत नाही, त्यातून कुणी काही कमी नाही करू शकत. But now the problem is, which is the right word for me at the right time? पण आता ही अडचण आहे की योग्य वेळेसाठी योग्य ते वचन कोणते Who is going to tell me that? आता हे मला कोण सांगणार? Praise the Lord. So that's why Bible says, man shall not live by bread alone, but every word that proceeds from the mouth of God. You must get a rhema word from God. आणि याच कारणास्तव बायबल सांगतं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. When God gives you the rhema word, तर जेव्हा देव तुम्हाला रीमा शब्द देतो then you can put your 100% confidence in that and hold on to that. Heaven and earth will pass away. God's word will never pass away. तेव्हा त्या वचनावर तुम्ही 100% भरोसा ठेवू शकता, कारण स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण देवाचं ते वचन नाहीच होणार नाही. But if you take anything and say, this is what God is telling me, and start believing in that, you are responsible for that yourself, because God has not told you. पण तुम्ही काहीही घेतला आणि म्हणाला की त्याच्यावर विश्वास ठेवला तर देव त्याची जबाबदारी घेणार नाही, कारण देव तुमच्याशी ते बोललेला नाहीये. See, our human nature is that many times we see people want a formula. तर मानवी स्वभाव असा असतो की लोकांना नेहमी एक फॉर्म्युला किंवा एक पद्धत हवी असते. How should I pray so that God will do a miracle? की मी कशी प्रार्थना करू म्हणजे देव चमत्कार करेल. So some people think if you pray loudly, the prayer will be answered. काही लोकांना असं वाटतं की जर मोठ्याने जोरात प्रार्थना केली तर देव उत्तर देईल. Some people say, उस दिन मैंने prayer किया, धीरे ना हार्ट में prayer किया, miracle हुआ, अभी भी हार्ट में prayer करूंगा तो हो जाएगा. See, we want a formula. तर आपल्याला एक पद्धत हवी असते, एक पॅटर्न हवा असतो. But God does not give us a formula. पण देव काय आपल्याला अशी कुठली पद्धत देत नाही. God will work in different ways. देव वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करेल. But we need to be sensitive to the Holy Spirit. पण आपण मात्र पवित्र आत्म्याविषयी Why संवेदनशील God does असलं not give पाहिजे. us a formula? देव आपल्याला अशी एखादी पद्धत का If देत you have नाही? a formula of praying and casting out demons, you'll never depend on the Holy Spirit. आणि मग जर तुमच्याकडे समजा असा एखादा फॉर्म्युला असेल ज्याद्वारे तुम्ही दुरात्म्यांना हाकलू शकाल, मग तुम्ही देवावर अवलंबून राहणार नाही. That's why you see in the life of Jesus, he did various kinds of, while doing miracles, he never followed only one principle. आणि म्हणून जर तुम्ही येशूचं जीवन पाहिलं तर त्याच्यामध्ये येशू चमत्कार करताना त्यांनी कधी एकच प्रकारची पद्धत वापरली नाही. There were times he told them, go, your faith has made you whole. कधी कधी अशी वेळ होती की जेव्हा येशू म्हणाले जा तुझ्या विश्वासाने तुला बरं There were केलं. times he laid hands upon them and healed them. कधी कधी त्यांच्यावर हात ठेवला आणि त्यांना आरोग्य There were दिलं. times he spat on the ground, he took the clay and applied it on the eyes and said, go and wash yourself, when they were healed. आणि कधी अशी एक वेळ होती की जेव्हा त्यांनी ते जमिनीवर थुंकले, त्यातून चिखल निर्माण केला, तो डोळ्यावर लावला आणि म्हणाले जा तू धुवून घे आणि बरा होशील. So what we learn from here, तर इथून आपण काय शिकतो? we learn that we need to be, sensitive to the voice of the Holy Spirit. तर आपल्याला हे कळतं की आपण पवित्र आत्म्याच्या आवाजासाठी संवेदनशील असलं पाहिजे. Many people want to know the formula. अनेक लोकांना मात्र फॉर्म्युला हवा असतो. पास्टर क्या खा सकते हैं, क्या नहीं खा सकते, फास्टिंग कर सकते, गुड फ्राइडे के दिन कितना फास्टिंग करने का, 3 टाइम नहीं खाना. We want a formula. तर आपल्याला अशी एक पद्धत हवी असते काय करायचं आणि काय नाही. अगर हमारे पास फॉर्मूला है तो प्रेयर करने का जरूरत नहीं है. पण पद्धत मालूम है, आपको 3 बार ऐसा करना है. Whatever you have to do, you know the system, so you don't need to depend on God. मग जर आपल्याला पद्धत ठाऊक आहे, आपल्याला फॉर्म्युला ठाऊक आहे, तर देवावर अवलंबून राहायची गरज नाही. आपण स्वतः करू But शकतो. we must depend upon the Holy Spirit. पण असं नाहीये, आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिलं Say our पाहिजे. God is a living God. म्हणा आपला जे जिवंत देव आहे And He speaks. आणि तो बोलतो. Praise the Lord. He that has ears, let him hear what the Spirit is saying to the church. आणि ज्याला कान आहेत तो ऐको की देवाचा आत्मा मंडळीशी काय बोलत आहे. Praise the Lord. He that has got ears, let him hear, not the physical ears, but the spiritual ears to hear what the Spirit of God is saying to the church. तर ज्याला कान आहेत तो ऐको की देवाचा आत्मा मंडळीशी काय बोलत
करत आहे आणि हे शारीरिक कान नव्हे तर आत्मिक कान. Praise the Lord. You know, Derek Prince, one of a great Bible teacher, तर डेरेक प्रिन्स जे बायबलचे एक महान असे शिक्षक आहेत, they asked him this question. त्यांना एक प्रश्न विचारण्यात They आला. said, after you accepted the Lord Jesus Christ, did you have any regrets in your life? तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही असा पश्चाताप किंवा आहे का? So if they would have asked us, people like us, we would have said, never it happened in our life. तर आपल्याला जर असं कोणी विचारलं असतं तर आपण म्हटलं असतं की नाही असं काही But करत he नाही. thought for some time, पण त्यांनी मात्र काही क्षणासाठी विचार केला. and he said, yes, ते म्हणाले हो. I had many times I had regrets in my life. ते म्हणाले माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा असा पश्चाताप But it आला. was only when I was not sensitive to the Holy Spirit. पण ते फक्त तेव्हा जेव्हा मला पवित्र आत्म्याची जाणीव नाही. What is he saying? तर हे काय He म्हणत says, आहे? sometimes in our life we make a rash decision. तर कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपण घाईचे निर्णय And घेतो at that time we are not sensitive. We think these are small things. We don't need the help of the Holy Spirit. And we make decisions, and that is the time we make regrets. We understand, ऐसा नहीं करना चाहिए था. आणि आपल्याला गलती हो असं- गया, सुना नहीं प्रभु का आवाज. आपल्याला असं वाटतं की हे छोटे छोटे निर्णय आहेत आणि आपण त्यावेळी पवित्र आत्म्याची जाणीव ठेवत नाही, स्वतःचे स्वतः निर्णय घेतो आणि मग त्याचा पश्चाताप This is होतो. a very serious matter. आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. As believers, एक विश्वासू I म्हणून feel that we should never make mistakes. आपण विश्वासू म्हणून कधी चूक नाही केली Why पाहिजे. we should not make mistakes? का नाही केली पाहिजे चूक? Every time you make a mistake, you have to again come back on the right path, and it takes a lot of your time. ज्या दरवेळेला तुम्ही चूक करता त्या दरवेळेला तुम्हाला योग्य मार्गावर परत यावं लागतं आणि तिथे परत येण्यासाठी एक वेळ लागतो. It costs your time. त्यातून तुम्हाला ती वेळेची किंमत You मोजावी are लागते. going on the right path. Suddenly, you by mistake you take the wrong path, and you have gone a long distance, and then you realize, and then again you come back. There is a lot of time that is getting wasted. म्हणजे तुम्ही योग्य रस्त्यावरून चाललेले असता, अचानक तुम्ही चुकीचा रस्ता घेता, खूप अंतर चालता आणि मग पुन्हा त्या योग्य रस्त्यावर परत येण्यासाठी एक खूप वेळ द्यावा लागतो. And time is the most precious thing that God has given us. आणि वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे जी देवाने आपल्याला दिलेली We आहे. see what happened to the Israelite people. They were only going around the mulberry bush in the wilderness instead of going to the right path. They were going round and round. 40 years they were roaming in that same place. आपण पाहिलं इस्रायली लोकांबरोबर काय झालं. योग्य त्या मार्गाने जाण्याऐवजी ते त्या तुतीच्या झाडाभोवती 40 वर्ष गोल 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 मेहनत फिरत कर रहे राहिले. हैं हम लोग. म्हणजे आपण कष्ट कष्ट करत कर रहे हैं हम लोग. कष्ट करत You आहे. are working hard. तुम्ही कष्ट You are करत working day and night. रात्र दिवस काम But the करता. problem is we are going round and round the mulberry bush. पण अडचण अशी आहे की ते तुतीच्या झाडाभोवती गोल 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 No फिरायचं. progress. प्रगती नाही. But if you see the life of Jesus, पण तुम्ही येशूंचं जीवन 3.5 पाहिलं. years, 3.5 वर्ष the life that he has lived has changed the course of mankind. The whole nation, the world has been changed and transformed by the life of Jesus Christ. तर त्यांच्या त्या जीवनाद्वारे येशू ख्रिस्तांच्या त्या 3.5 वर्षाच्या सेवकाईद्वारे संपूर्ण जग बदललं. Such an impact he has made on the society. आणि असा एक प्रभाव त्यांनी या समाजावर टाकला. Praise the Lord. He has brought a transformation in the whole world. त्यांनी संपूर्ण जगामध्ये रूपांतरण घडवून आणलं. How many years? किती वर्ष? 3.5 years. Impossible for anybody to do that. 3.5 वर्ष कुणासाठी हे अशक्य आहे करणं. 3.5 years you can't even finish a small course. 3.5 वर्षामध्ये आपण एक छोटा कोर्स सुद्धा पूर्ण करू डॉक्टरेट शकतो. करने के लिए भी 5 साल लगता है मेरे ख्याल से, 4-5 साल लगता है. डॉक्टर व्हायला सुद्धा 5 वर्ष लागतात. But in 3 years, पण 3 वर्षात he changed the lifestyle of every man. येशूंनी सगळ्या माणसांची जीवन पद्धती Praise the बदलली. Lord. Today all over the world people have gathered to worship him and praise him. आज संपूर्ण जगामध्ये सगळे लोक एकत्र आले त्यांची आराधना करण्यासाठी. If you know, if you are connected to God and if God leads you, Holy Spirit leads you, I'm telling you what people cannot do in 100 years, you will do it in one day. आमेन. जर तुम्ही देवाशी जोडलेले आहात, जे लोक 100 वर्षात नाही करू शकले ते तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता. Praise the Lord. And then it says that behold, I am doing a new thing. आणि मग ते असं लिहिलंय, पहा मी एक नवीन गोष्ट करत I am आहे. making a new thing. I am making a new thing in your life. मी तुझ्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करत That's आहे. what God is speaking to us this morning. आणि आजच्या सकाळी परमेश्वर आपल्याशी हेच बोलत Be आहे. ready for something new. काहीतरी नवीन गोष्टीसाठी तयार असा. Be ready for something that you have never expected. अशा कशासाठी ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवलेली नाही, तुम्ही तयार व्हा. Many of us will be suddenly surprised at some of the things that are going to come our way. आपल्यापैकी अनेक जण आश्चर्यचकित होतील ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आता येणार आहेत As त्याद्वारे. believers, as children of the living God, we must be sensitive to the Holy Spirit and we must be prepared, for we do not know what is going to happen next moment in our life. तर विश्वासू या नात्यानं आपण तयार असलं पाहिजे की कारण आपल्याला ठाऊक नाहीये पुढच्या क्षणी आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे, काय येणार आहे. Behold, I am making a new thing. पहा मी एक I'm making all things new, sorry. पहा मी सर्व काही
काही नवीन करत आहे. Praise the Lord, I'm making all things new. पहा मी सर्व काही नवीन करत आहे. Things are going to change. गोष्टी बदलणार आहे. Circumstances are going to change. परिस्थिती बदलणार आहे. Your life is going to change. तुमचं जीवन बदलणार आहे. Good days are coming. चांगले दिवस येत आहेत. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. He's not going to renew the things. तो गोष्टी नवीनीकरण करणार नाहीये. तुम्हारा पुराना कार को पेंट करके नया नहीं करने वाला है. प्रभु क्या करेगा, तुमको नया कार देने वाला है. Amen. Praise the Lord. Hallelujah. It's not renewing, it is brand new. तर हे नवीनीकरण नाहीये, देव नवीन कोरी गोष्ट If देणार आहे. Jesus had to say, behold, I'm going to renew the thing, that means we would have gone back into the first Adam. जसं येशू असं म्हणाले असते की मी नवीनीकरण करणार आहे, तर आपण पहिल्या आदामात परत गेलो असतो. Are you getting it? We would have gone into the first Adam. तर आपण पहिल्या आदामात परत गेलो असतो. Because the first Adam had sinned, the first Adam had fallen down. कारण पहिल्या आदामाने पाप केलं होतं आणि तो पतन पावला The होता. first Adam was created in the image and likeness of God. पहिला आदाम देवाच्या प्रतिरूपात आणि देवाच्या आवडीमध्ये बनवण्यात आला होता. But in 2 Corinthians 5:17, the Lord says, पण करंथीकरांचं दुसरं पत्र 5वा अध्याय 17व वचन He बायबल says, if सांगतं. anybody is in Christ Jesus, पण जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये आहे, who is telling this? Paul, the apostle, is saying this. तर हे कोण म्हणत आहे? प्रेषित पौल असं म्हणत He आहे. says, if anybody is in Christ Jesus, तर जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, praise the Lord, is there anybody here in Christ Jesus? इथं कोणी आहे का जो ख्रिस्तामध्ये आहे? Yes, how are we in Christ Jesus? We have accepted Him as a personal Savior. तर आपण ख्रिस्तामध्ये कसे आहोत? आपण त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून We स्वीकारले. have repented from our sinful life, आपल्या पापी जीवनाविषयी आपण पश्चाताप केलेला आहे. that old life. ते जुनं जीवन, We repented for that life that we lived. ते जीवन जे आपण जगलो त्याविषयी आपण We पश्चाताप केलेला accepted आहे. Jesus Christ as a personal Savior. आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून We have स्वीकारले. made Him the Lord over our life. आपल्या जीवनावर त्याला आपला प्रभू आपण And बनवले. now Paul says, आणि आता पौल म्हणतो, if you are in Christ Jesus, जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात, that old life, that old Adamic life has been crucified, that old life has gone. तर ते जुनं जे जीवन आहे ते निघून गेलेलं आहे. जे आदामाचं जुनं जीवन होतं ते संपलेलं आहे. And behold, आणि पहा, all things have become new. ते सर्व काही नवीन झालेलं आहे. Not renewed, but it has become new. तर सगळ्याचं नूतनीकरण झालेलं नाहीये, सगळं नवीन झालेलं आहे. That means Jesus, who is the last Adam, you are not in the first Adam, you are in the last Adam. तर आता तुम्ही त्या पहिल्या आदामामध्ये नाही, तर शेवटचा आदाम म्हणजे येशूमध्ये आहात. I told you the first Adam was created in the image and likeness of God, but the last Adam is God Himself. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिल्या आदामाला देवाच्या प्रतिरूपात आणि देवाच्या आवडीत बनवण्यात आलं होतं, पण शेवटचा आदाम म्हणजे स्वतः देव. We are in Christ Jesus. आपण येशू ख्रिस्तामध्ये A आहे. new life. नवीन जीवन, Praise the Lord. A glorious life, a victorious life. गौरवशाली जीवन, विजयी जीवन. Amen. So old things are gone and behold, everything has become new. तर जुनं सगळं होऊन गेलेलं आहे, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. This same Paul who writes this, आणि तो पौल जे हे लिहितो, before he had an encounter with Jesus Christ, येशू ख्रिस्ताबरोबर त्याचा सामना होण्या अगोदर he himself was persecuting the church. तो स्वतः मंडळीचा छळ करत होता. He was putting people in the prison. तो लोकांना तुरुंगात टाकत होता. He was a witness when Stephen was being stoned to death. जेव्हा स्तेफनाला दगडमार करून ठार करण्यात आलं, त्याचा तो साक्षीदार होता. He was a highly educated person. आणि तो अति उच्च शिक्षित व्यक्ती होता. He studied under Gamaliel. आणि त्यांनी गमालियाखाली शिक्षण घेतलं He होतं. had learned and studied the law of Moses. आणि त्याने मोशेचा नियम सगळा शिकलेला होता. He also was waiting for the Messiah. तो सुद्धा मसीहाची वाट पाहत होता. But he thought that Jesus is not the Messiah. He thought somebody will come, another Messiah will come, and who will set them free from the Roman तर government. त्याला हे ठाऊक नव्हतं की येशू मसीहा आहे. त्याला असं वाटत होतं की कोणीतरी येईल मसीहा आणि त्यांना रोमी सरकारमधून सुटका देईल. And he was also thinking that Jesus is one of the people like an ordinary person. आणि त्याला असं वाटत होतं की येशू पण कोणीतरी सामान्य व्यक्ती आहे. It's like Jesus asking his disciples, I think it is in John, not John, I think Matthew 18:30, 16:30. मत्तई 16:30 मध्ये जसं येशू 13. 13वा I think there he says, what do the people say who I am, the Son of Man am? तर मत्तईचा 16वा अध्याय 13व वचन, तिथे येशू आपल्या शिष्यांना विचारतात की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून What do ओळखतात? the people say about me? की लोक माझ्या विषयीनं काय What is their म्हणतात? opinion about me? त्यांचं माझ्या विषयीचं मत काय आहे? Some say you're Jeremiah. तर कोणी म्हणतं की तू इर्मया Some आहे, say you're Elijah. कोणी म्हणतं की तू एलिया आहेस, Some are saying that you're John the Baptist. कोणी म्हणतं की तू बाप्तिस्मा करणारा Some योहान people are आहेस, saying maybe you're one of the prophets. कोणी म्हणतं की संदेष्टांपैकी कोणीतरी एक आहे. They are all confused. They have got different opinion about you. तर ते सगळे गोंधळामध्ये आहे. तुझ्याविषयी प्रत्येकाचं मत
But what do you say about me? पण तुम्ही माझ्याविषयी न काय Who the Son of Man am? की मनुष्याचा पुत्र कोण आहे? See, even Paul, he thought that he never knew that Jesus is the real Messiah. तर पौलाला देखील ठाऊक नव्हतं की येशू हेच खरे मसीहा आहेत. He had studied the law of Moses, त्यांनी मोशेचं नियमशास्त्र शिकले, persecuting the church. चर्चचा छळ करत होते ते. But after he had an encounter with Jesus Christ, पण जेव्हा पौलाचा सामना प्रभू येशू ख्रिस्तांबरोबर झाला, God changed his life completely. देवानी पौलाचं जीवन पूर्णपणे Praise the बदललं. Lord. God changed his life completely. देवानी त्याचं जीवन पूर्णपणे And बदललं. now that same Paul is saying, आणि आता तोच पौल असं if म्हणतो, anybody is in Christ Jesus, तर जर कोणी येशू मध्ये आहे he is a new तर creation. तो नवीन निर्मिती आहे. Old things have gone away. जुनं ते सगळं होऊन गेलेलं आहे. Old life has gone away. जुनं जीवन निघून गेलेलं That आहे. old Adamic nature has gone away. तर जुना आदामाचा स्वभाव निघून And गेलेला आहे. behold, everything has become new. आणि पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. Praise the Lord. How many of you are happy? See, anything new will always bring joy. काहीतरी नवीन नेहमीच आनंद घेऊन येईल. Praise the Lord. But the glorious thing is this. पण गौरवशाली गोष्ट ही आहे, Any of the material things that you buy new will become old one day. म्हणजे ज्या काही भौतिक गोष्टी तुम्ही नवीन विकत घेता त्या कधी ना कधी जुन्या It may होणार. be a new shirt, it may be a new car, it may be a new bungalow. Whatever material thing will become old the next day. म्हणजे तुम्ही नवीन कार घ्या, नवीन घर घ्या, नवीन कपडे घ्या, एका ना एक दिवस ते जुनं होणार. Newborn baby is born. How many days old? 3 days old. Old. See, old. म्हणजे नवीन जन्मलेलं बाळ, पण नंतर कसं होतं, किती दिवस झाले? 3 दिवस झाले बाळाला जन्म. But when Jesus changes your life, पण जेव्हा येशू तुमचं जीवन that बदलतं, life does not become an old life, it is a new life. ते जीवन जुनं नाही तर नवीन Praise the जीवन Lord. आहे. Say, I have a new life in me. मला माझ्यामध्ये नवीन जीवन आहे. Praise the Lord. I have the life of Jesus in me. माझ्यामध्ये येशूंचं जीवन आहे. Praise the Lord. See, Jesus, the life of Jesus Christ is operating in us. तर येशूंचं जीवन आपल्यामध्ये कार्यरत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. In the yeah, if anybody is in Christ Jesus, he is a new creation. All things have gone away. Behold, all things have become new. तर जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आणि पहा सर्व काही नवीन झाले And आहे. the Holy Spirit gives us new life. आणि पवित्र आत्मा आपल्याला नवीन जीवन देतो. We have the life of Jesus operating in us. आपल्यामधून येशूंचं जीवन कार्यरत होतं. Praise the Lord. हालेलुया. Then the Lord says, आणि मग प्रभू म्हणतो, He says, write down these words that I am telling you because these words are true and faithful. तर हे जे वचन मी तुला देत आहे ते लिहून घे, कारण हे वचन जे आहे ते विश्वसनीय आहे, ते सत्य आहे. Praise God. What God is saying, the words that I am telling you right now, He is telling John the Divine, He is telling John the Divine, write down these words because these words are true and they are faithful. तर दैवी म्हणजे भक्तिमान योहान जो होता त्याला प्रभू असं सांगत आहे की जे वचन मी तुला देत आहे ते लिहून ठेव, कारण हे वचन जे आहे ते विश्वसनीय आहे, ते जिवंत आहे. 2 Timothy 3:16-17 tells us, 2 तिमोथी 3:16 आणि 17 बायबल सांगतं, all scriptures are given by the inspiration of God. सर्व जी वचनं आहेत ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे देण्यात And आलेली it आहेत. is profitable. The word of God that has been given to us, it is profitable. आणि देवाचं जे वचन देण्यात आलेलं आहे ते आपल्या फायद्यासाठी आहे. Profitable for what? कशासाठी? For फायद्यासाठी. reproof, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सद्बोध करण्यासाठी, for correction, दोष for दाखवण्यासाठी, instruction. तर सूचना देण्यासाठी. Praise the Lord. See what the word of God does. It's profitable, not for preaching. Some people use the word of God only to preach. तर देवाचं वचन फक्त उपदेश करण्यासाठी नाहीये. काही लोक फक्त उपदेशापुरतं देवाचं वचन You वापरतात. tell that person, brother, तुमको कल संडे का सर्विस लेना है. 3 days he'll be fasting and praying, reading the Bible. तर रविवारची उपासना घेण्यासाठी मग 3 दिवस ते उपास प्रार्थना करतील, बायबल वाचतील. And पसीना भी आएगा थोड़ा. If you have to preach, then we go to the word of God. म्हणजे जर उपदेश करायचा असेल, वचन गाजवायचं असेल तर मग बायबलकडे But जा. what is the Bible telling us here? पण बायबल आपल्याला इथे काय सांगतं? You don't need to read the word of God to teach other people. It is for correction. It will correct your own life. तर देवाचं वचन फक्त इतरांना शिकवण्यासाठी नाहीये, तुला सुधारण्यासाठी सुद्धा आहे. ते तुझ्यामध्ये सुधार It आहे. will give you instructions. तर ते तुला सूचना देईल, तुझ्यामध्ये Instructions from God. देवापासून येणारी सूचना. How to live this life. How to pray. How to walk in the Spirit. तर हे जीवन कसं जगायचं, प्रार्थना कशी करायची, आत्म्यामध्ये कसं चालायचं. All scriptures are given by the inspiration of God. तर प्रत्येक शास्त्र लेख हा देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित आहे. Okay, not for a new religion. Jesus didn't say write it down so that I can establish my religion. तर नवीन धर्मासाठी नाही. येशू असं नाही म्हणाले की हे लिहून ठेवा
अशासाठी की नवीन धर्म स्थापित Praise the करण्यासाठी. Lord. See, Jesus is not saying write down all these things to me. एक नया धर्म मैं शुरू करूंगा. He is not talking about a new religion. He is saying it is good for you. It is for your reproof, for your correction, for your instruction. तर येशू असं म्हणत नाहीयेत की नवीन धर्म स्थापन करणार आहे म्हणून तू हे सगळं लिहून ठेव. तर येशू म्हणत आहेत की हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. यातनं तुला सद्बोध मिळेल, यातून तुझी वागणूक सुधारेल, तुझा दोष समजेल. Praise the Lord. Amen. See, Jesus is the source of life. येशू जीवनाचा सोर्स आहे. He is the source of life. येशू जीवनाचा उगम आहे. We need the Spirit of God. We need the anointing of the Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. Without Jesus, there is no life. आणि येशू शिवाय जीवन नाही. The Bible in one place says the letter killeth, but the Spirit gives life. बायबल एके ठिकाणी असं सांगतं की अक्षर ठार करतं, पण शब्द वचन जो आहे तो जीवन देतो. In one place, Bible tells us knowledge puffs up. एके ठिकाणी बायबल असं सांगतं की जे ज्ञान आहे ते फुगवतं. Knowledge, ज्ञान, माहिती, information. माहिती. If I give you a lot of knowledge, जर मी तुम्हाला खूप जास्त ज्ञान दिलं, you know, some people go to the Bible college काही लोक बायबल and कॉलेजमध्ये they जातात do a lot of degrees. They get a lot of degrees also. आणि खूप साऱ्या पदव्या त्यांना मिळतात तिथे. And when they write their name, they write this degree सब डाल के end में नाम आता छोटे. आणि त्यांच्या नावापुढे खूप साऱ्या पदव्या लिहिलेल्या असतात. When these people come to a church, तर जेव्हा असे लोक चर्चला they will येतात, never sit in the front seat. They will sit at the back seat. ते कधी पुढे बसणार नाहीत, ते मी मागे Okay, बसणार. I'm not saying that everybody is like that. आता मी असं नाही म्हणते की सगळेच तसे Some असतात. people, you know, which is very dangerous because when you don't have a calling upon your life and you try to do the Bible college, then you'll sit down at the back and every word he says you'll keep finding fault in that. ये बरोबर नहीं, ये wrong doctrine है, ये ऐसा नहीं बोलायचं होतं. And see, you are sitting with a judgmental spirit because you know too much knowledge. तर कसे जेव्हा ते पाचारण नसतं आपल्यावर आणि मग बायबल कॉलेजमध्ये जाऊन पदवी घेतली जाते, मग मागं बसून त्या वचनामध्ये दोष काढले जातात. ते असं नाही, ते तसं आहे, न्याय केला जातो. No Bible college can give you the calling. तर कोणतंही बायबल कॉलेज तुम्हाला पाचारण नाही देऊ But शकत. if you have the calling upon you, पण जर तुमच्यावर पाचारण असेल, then you must go to a Bible college. You can learn some the principles of the word. मग तुम्ही बायबल कॉलेजला जाऊ शकता अशासाठी की वचनातली काही तत्व शिकण्यासाठी. But if it is only knowledge and you don't have the anointing, that knowledge will puff up and you will never listen to anybody. You will say that I am so and so person. I have done this degree. What is this young fellow teaching me? God can speak to you even through a donkey. पण जर तुमच्याकडे फक्त ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाला फुगवेल आणि मग तुम्ही असं म्हणाल की हा मला काय शिकवणार. पण हे लक्षात घ्या की देव गाढवाद्वारेही तुमच्याशी बोलू Praise the Lord. शकतो. Proverbs he said you sluggard, go learn from an ant. Can you believe God will at times tell you to learn from the ant? तर तुम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे, देव म्हणतो अरे आळशा जा आणि मुंगीकडून शिक. You have to be humble enough to go and learn from an ant. तर तुम्ही नम्र असलं पाहिजे की मुंगीकडून शिकायची पण तयारी पाहिजे. Are you getting it? So we must hear the voice of God. तर आपण देवाची वाणी ऐकली पाहिजे. We must be able to hear the voice of God. आपण देवाची वाणी ऐकू शकलो पाहिजे. Amen. All things that he says, old things have gone away, and behold, everything has become new. God has made and given you a new life, a glorious life. तर तो म्हणत आहे जुनं ते सगळं होऊन गेलेलं आहे आणि पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. देवाने तुम्हाला गौरवशाली आणि विजयी जीवन दिलेलं आहे. But in John chapter 14 verses 19, Bible says, योहान 14:19 मध्ये बायबल सांगतं, the last part of that verse tells us, त्या वचनाचा शेवटचा भाग आपल्याला असं सांगतो, he says, because I live. तो म्हणतो कारण मी जगत आहे किंवा मी जिवंत क्या आहे. बोल रहे हैं? He said, because I live, तर येशू इथे काय म्हणत आहे, तर आता मी जगत आहे that म्हणून is why you will also live. आणि म्हणून तुम्हीही जगा. Praise the Lord. Because I live, you will live also. तर मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहा. Amen. आमेन. Praise the Lord. Because Jesus is alive. कारण येशू जिवंत आहे. He is the source of life. ते जीवनाचा उगम आहे. Without him we are dead. येशू शिवाय आपण मेलेले आहोत. Without him there is no hope. येशू शिवाय आशा नाही. Praise the Lord. So he says, write down everything. Whatever I'm telling you, whatever you are hearing, write down everything because this is true and this is faithful. तर तो म्हणत आहे जे काही मी तुला सांगत आहे ते सगळं लिहून घे कारण ही वचनं जी आहे ती विश्वसनीय आणि सत्य आहेत. In the 6th verse he says, 6व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, if you read in easy to read translation, it says, it is finished. तर तिथे असं लिहिलेलं आहे की हे पूर्ण झालेलं आहे. It is finished. The same words that Jesus spoke from the cross. तर तेच वचन जे येशू वधस्तंभावरून बोलले की हे झालेलं आहे, हे संपलेलं आहे, It is finished. हे पूर्ण झालेलं आहे. What has been finished? काय पूर्ण झालेलं आहे, The काय? plan that God had for man's salvation. तर जी देवाची योजना मानवाच्या तारणासाठी होती ती, The plan that God had laid down before the foundation of the world. जगाच्या स्थापने अगोदर पासून जी योजना देवाने आखलेली होती. Galatians 4:4 tells us, in the fullness of time,
God sent His Son Jesus to die for us. गलतीकरास 4:4 मध्ये बायबल सांगतं की वेळेच्या पूर्णतेमध्ये देवाने स्वतःचा Read it पुत्र exactly पाठवला. what it says. It says, the fullness of time. I read. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून झालेला नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला. Praise the Lord. In the fullness of time, that means at the right time, मग त्या काळाची पूर्णता म्हणजे योग्य वेळेमध्ये God sent His Son. He was born out of a virgin तर देवाने त्याचा पुत्र पाठवला जो कुमारीपासून जन्माला आला who would take away the sins of the whole world. की जो संपूर्ण जगाचं पाप घेऊन जाईल. Praise the Lord. So that work was accomplished on the cross of Calvary. When Jesus died on the cross of Calvary, before that, the last word He said, "It is finished." तर ते काम काल्वरीच्या वधस्तंभावर पूर्ण झालं आणि येशूंनी वधस्तंभावर प्राण देण्या अगोदर ते म्हणाले की हे पूर्ण झाले. It is one of the most glorious words that Jesus ever spoke. तर हे जे सगळ्यात गौरवशाली शब्द जे येशू बोलले It is finished. की हे पूर्ण झालेलं आहे. Are you getting it? The task that was given to me, I have completed that. तर जे काम मला देण्यात आलेलं होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. It was difficult. ते अवघड I होतं. had to go through the cross. तर मला वधस्तंभातून जावं I had to लागलं, go through pain. वेदनेतून जावं लागलं, I had people had to spit on my face. लोक माझ्या तोंडावर थुंकले, I took upon myself the nature of a man. मी स्वतःवर मनुष्याचं रूप धारण People केलं, called me the friend of the sinners. लोक मला पाप्यांचा मित्र म्हणाले. I went through all these things. तर मी या सगळ्या गोष्टीतून गेलो, I bore all these things. या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या, But ultimately, पण सरते शेवटी I didn't give up. मी हार मानली नाही, I have completed. मी पूर्ण केलं. This satisfaction is one of the greatest satisfaction. तर हे सगळ्यात मोठं समाधान आहे. Same thing Paul also says. तर हेच पौल देखील म्हणतो, I have run the race. मी माझी धाव धावली I आहे, have completed my course. मी माझी धाव पूर्ण केलेली I have आहे, kept my faith. मी माझा विश्वास राखला. Praise the Lord. When Paul said that, it was so much of, with comfort that जो भी मेरे मन में था, जो भी प्रभु ने मेरे हृदय में डाला था, वो काम मैंने पूरा कर दिया. तर हे जेव्हा पौल बोलला त्याच्या मनामध्ये हे सांत्वन होतं की जे काही मला देवाने दिलं ते मी पूर्ण केलं. But just imagine if today God will call us, can we say like Paul, can we say like Jesus, I have completed the work that God had given me. पण कल्पना करा जर आज देवाने आपल्याला बोलावलं तर आपण असं म्हणू शकतो का जसं येशू म्हणाले की हे पूर्ण झालेले, माझं काम मी पूर्ण केलेलं आहे. Honestly, I will never be able to say that. तर प्रामाणिकपणे मी सांगतो मी असं नाही म्हणू I शकणार. have to still go a long way. मला अजून खूप लांबचा रस्ता There are गाठायचा. many things that God has put before me, and I need to accomplish it at the given time that God has given me. तर माझ्या समोर अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि देवाने दिलेल्या वेळेमध्ये मला ते पूर्ण करायचे आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. How important it is. We have to accomplish everything that God has put in our heart. तर हे किती महत्त्वाचं आहे, जे काही देवाने आपल्या हृदयामध्ये घातलेलं आहे ते आपण पूर्ण करणं. So Jesus is saying, it is finished. तर येशू म्हणाले की हे पूर्ण झालेलं Then he आहे. says, I am the Alpha and I am the Omega. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की मी अल्फा आणि मी ओमेगा आहे, The beginning and the end. मीच प्रारंभ आणि मीच शेवट आहे. Alpha Omega means it is the Greek word, the first letter, the first alphabet and the last alphabet. तर अल्फा ओमेगा म्हणजे हेलेनी भाषेमध्ये ते 12 खडीमध्ये अक्षर आहेत, पहिलं अक्षर आणि शेवटचं In अक्षर. short, that means Jesus is all in all. म्हणजे शेवटी काय की येशू सर्वात सर्व आहे. Praise the Lord. He is everything we need. तर ते सर्वस्व ज्याची आपल्याला गरज आहे. Praise the Lord. Amen. If you have Jesus, तर तुमच्याकडे येशू आहे, you don't need anything else. मग तुम्हाला इतर कशाचीही गरज He नाही. is complete. तो पूर्ण पाय. Amen. The day you receive Jesus, you have everything. तर ज्या दिवशी तुम्ही येशूंना स्वीकारता तुम्ही पूर्ण झाला. He is all in all. ते सर्वात सर्व आहेत. He satisfies you in every area of your life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये येशू तुम्हाला समाधानी You करतो. don't need anything else more than that. मग त्याच्याहून अधिक तुम्हाला कशाचीही गरज नाही. Okay, just because sometimes we go through some challenge in life. तर आपल्या जीवनामध्ये आपण कधी कधी आव्हानातून जातो म्हणून It says, yea, though I walk through the valleys of shadow of death, I will fear no evil, for the Lord is with me. तर जरी मी मृत्यूछायेच्या दरीतून चाललो तरी कोणत्याही अरिष्टाला मी घाबरणार नाही कारण प्रभू माझ्या बरोबर आहे. Just because you are going through some challenge, तर फक्त तुम्ही त्रासातून किंवा आव्हानातून जात आहात म्हणून that doesn't mean that you are going to be completely destroyed and ruined. याचा अर्थ असा होत नाही की तुमचा पूर्णपणे नाश होणार आहे. Sometimes we think that, when little problem comes, we are संपलो, मेलो, गेलो. We think that everything is over. कधी कधी छोटासा जरी त्रास आला तरी लोक म्हणजे आता झालं संपलं आता काही नाही होणार. No matter what you are going through, म्हणजे तुम्ही कशातूनही जात असला you will overcome. तुम्ही त्यावर मात कराल, You will be victorious. तुम्ही विजयी व्हाल. Praise the Lord. You will trample over every work and plan of the devil. तुम्ही सैतानाच्या प्रत्येक कामावर आणि योजनेवर तुडून पुढे जाल. Say, my Jesus is all in all. म्हणा माझा येशू माझं सर्वस्व आहे. He is my all in all. तो माझं सर्वस्व He आहे. is my everything. तो माझं सर्वस्व आहे.
both great and small. सर्व महान आणि छोटं तो माझा आहे. Praise the Lord. If I have Jesus, I don't need anything else. जर माझ्याकडे येशू आहे तर मला इतर कशाची गरज There नाही. is no comparison to your Jesus. तर तुमच्या येशूंची कशाशी तुलना होऊ शकते. Nobody near him. त्यांच्या जवळही कुणी येऊ शकत. Nobody in heaven, nor in earth, nor beneath the earth. तर स्वर्गामध्ये नाही, या पृथ्वीवर नाही, या पृथ्वी खाली नाही. Yeshu sarka koni nahi. Amen. Praise the Lord. There's a song that says, one and only Yeshu naam. ते गाणं आहे ते असं म्हणतं की फक्त पानी येशूचं पे नाव. वो चलता है, तूफानों को थमाता है. One and only Yeshu naam. एक ही नाम. एकच नाव आहे. स्वर्ग में, धरती में और धरती के नीचे. आमेन. और वो है हमारा यीशु. आमेन. Praise the Lord. He is my Jesus. तो माझा येशू He आहे. is my तो everything. माझा सर्वस्व He is आहे. my God. तो माझा देव He is आहे. my तो Savior. माझा तारणार He आहे. is the King of Kings. He is the Lord of तो Lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू He आहे. is the mighty one of तो Israel. इस्रायलचा सेनाधीश परमेश्वर He आहे. is the image of the invisible God. तो त्या देवाची अशी प्रतिमा आहे. Praise the Lord. He is the expressed image of the invisible God. जो इतना महान परमेश्वर को कोई नहीं देख सकता है, वो परमेश्वर का वो इमेज है. तर अदृश्य न दिसणाऱ्या देवाची येशू ही प्रतिमा आहे. Jesus said, if you have seen me, you have seen the Father. येशू म्हणाला जर तुम्ही मला पाहिलेलं आहे तर तुम्ही देवपित्याला पाहिलेलं आहे. He says, I am Alpha and I am Omega. तो म्हणाला मी अल्फा आणि मीच ओमेगा आहे. Praise the Lord. What Jesus has done in 3.5 years has changed the course of man's life, his way of living. The lifestyle of man has been transformed and changed all over the world. तर जे जीवन येशू 3.5 वर्षामध्ये जगले त्याद्वारे संपूर्ण मानव जातीची जीवन जगण्याची पद्धत बदलली. Many great people came. अनेक महान लोक आले. Many great people came. अनेक महान लोक आले चले गए. आणि गेले. See, when a man creates a history, जेव्हा एखादा माणूस इतिहास घडवतो no, the history cannot be greater than the man. तर तो इतिहास त्या माणसापेक्षा मोठा नाही असू शकत. Can the history be greater than the man? इतिहास माणसापेक्षा मोठा असू शकतो का? No, the man creates the history. कारण माणूस इतिहास घडवतो. The day the man dies, the history के सामने full stop आ जाता है. तर ज्या दिवशी तो माणूस मरतो त्या इतिहासापुढे पूर्ण विराम लागतो. फुल स्टॉप आ जाता है ना. आदमी का हिस्ट्री वहां से बात है, जिधर जन्म से लेके उसका मौत तक वही हिस्ट्री है उसका. म्हणजे जीवनापासून मरणापर्यंत तो त्याचा इतिहास. But for Jesus, पण येशूंसाठी his history has not come to an end. It's not a history. It is the living word even today. It's इतिहास alive नाहीये. today. त्याचे वचन आजही जिवंत आहे. Even today, Jesus is working through his church. आज सुद्धा येशू त्यांच्या मंडळीद्वारे काम करत आहे. His history will never come to an end. तर तो इतिहास त्याचा शेवट कधी होणार? Great people, their history, great people have created history that they will have an end. But what Jesus has done, it is, not yet over. तर जे महान लोक ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या इतिहासाला शेवट आहे. There is no, continue. पण जे येशूंनी केलं जे करत आहे त्याला शेवट नाहीये. Work of Jesus has no full stop. तर येशूंच्या कामाला पूर्ण विराम नाही किंवा शेवट नाही. Book of Acts में प्रेषितांच्या कृत्य. what we call it? We call it the book of the Acts of the Apostles. तर ते काय आहे? प्रेषितांनी केलेली कामं. Okay. Acts of the Apostles में जो apostles के ऊपर anointing आया था और वो anointing आने के बाद में what kind of a life they lived, that's why it is called the Acts of the Apostles. तर प्रेषितांची कृत्य हे जे का लिहिलेलं आहे जेव्हा प्रेषितांवर अभिषेक आला आणि त्यानंतर त्यांनी जी काही कामं केली ती या पुस्तकात लिहिलेली आहेत आणि म्हणून ती प्रेषितांची कृत्य. Okay. But actually if you see, it should have been called the Acts of the Holy Spirit. पण खरं पाहायला गेलं तर असं लिहिलं पाहिजे की पवित्र आत्म्याची कार्य. The Acts of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची कृत्य. Okay, I'll tell you one more thing. अजून एक गोष्ट सांगतो. If you read in Genesis chapter 2, जर तुम्ही उत्पत्तीचा दुसरा अध्याय काढला 1 to 3, आणि 1, 2, 3 वचन we'll वाचलं. read it. Yeah, we'll read it. उत्पत्तीचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 1, 2, 3 वचन. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून देवाने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्या दिवशी देवाने विसावा घेतला. Read it once again. See, it says, and God finished the work. What is that? Is that the word? Yes. कारण देवाने ते काम पूर्ण केले, संपवले. Okay. He completed. God the Father, तर देवपिता while creating this world, तर हे He finished. There was a time when He finished the work.
तर हे जग निर्माण करण्याचं काम त्यांनी संपवलं And he took rest after that on the seventh day. आणि त्यानंतर 7व्या दिवशी देवाने विसावा घेतला. John 19:30 tells us, Jesus said, I have finished the work on the cross. तर योहान 19 त्यातलं 30वं वचन बायबल सांगतं की येशूंनी वधस्तंभावरचं काम पूर्ण केलं. God the Father finished his work. देव पित्याने त्याचं काम पूर्ण केलं. God the Son finished his work. देव पुत्राने त्याचं काम पूर्ण केलं. But now the Holy Spirit has not finished the work, it is still going on. पण आता जे पवित्र आत्म्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाहीये, ते चालू आहे, सुरू आहे अजूनही. All the books in the New Testament, नवीन करारामधली सगळी पुस्तकं they have an amen at the end. त्याच्या शेवटी आमेन असं लिहिलेलं आहे. आमेन लिखता है एंड में, यानी कि हम जैसा प्रेयर करने का मतलब आमेन के एंड हो गया तो prayer. We believe everything is done. तर आमेन जेव्हा आपण प्रार्थनेनंतर म्हणतो आपण असा विश्वास ठेवतो की हे झालेलं आहे. लेकिन एक्ट्स जो है, एक्ट्स ऑफ द अपोस्टल्स, पण जे प्रेषितांची कृत्य हे पुस्तक आहे उसका एंड में, लास्ट में amen नहीं लिखा है. पण त्याच्या शेवटी आमेन असं लिहिलेलं नाहीये. And one more strange thing is, if you read the book of the Acts, the end now it is an abrupt end. आणि It's a जर complete नहीं है वो book if you read it. तुम्ही प्रेषितांची कृत्य शेवट वाचला तर तो शेवट म्हणजे पूर्ण झालेला नाहीये, अचानक संपवलेलं आहे ते पुस्तक. It is not a complete book. तर ते पूर्ण झालेलं पुस्तक नाहीये. Praise the Lord. क्यों complete नहीं है? का नाही पूर्ण क्योंकि झालेलं? हम लोग Acts of the Apostles है अभी. कारण आता आपण प्रेषितांच्या बाइबल कृत्य खत्म नहीं हुआ है. कारण आता बायबल पूर्ण उधर झालेलं भी आहे. amen आने वाला है. तिथे पण आमेन येणार आहे. लेकिन कभी होगा मालूम? कधी होणार माहितीये? जब रैप्चर होने के बाद. जेव्हा स्वर्गारोहण होईल Praise the Lord. उस वक्त परमेश्वर वहाँ पे लिखेगा amen. तेव्हा देव तिथे लिहिला आमेन. Praise the Lord. पूरा दुनिया ने ताकत लगा दिया चर्च को मिटाने के लिए. सगळ्या जगाने ताकद लावली चर्चला संपवण्यासाठी. The whole world has tried to destroy the Bible. संपूर्ण जगाने बायबलचा नाश करण्याचा प्रयत्न केला. But nobody has ever succeeded and never will anybody succeed. पण आजपर्यंत कोणी यशस्वी झालेलं नाहीये आणि इथून पुढेही कधी यशस्वी Let me होणार say नाही. this with boldness. म्हणजे मला हे धाडसाने No सांगू द्या. power in the world can stop the church. जगामधलं कोणतंही सामर्थ्य चर्चला थांबवू शकत Jesus said, नाही. I will build my church and the gates of hell will not prevail against येशू it. म्हणाले मी माझी मंडळी बांधीन आणि नरकाची द्वार त्याच्या पुढे टिकणार नाही. It's a wildfire. आणि ही एक वनवा आहे. ये आग है पवित्र आत्मा की. आमेन. कभी ना बुझने वाली है, कभी ना बुझने वाली है. Hallelujah. Praise the Lord. This is not going to just what do you call it? Just blow off. It is going to be like a fire that is going to spread everywhere. तर हे विझून जाणार नाहीये, तर ते वनव्याप्रमाणे सगळीकडे पसरत जाणार आहे. Praise the Lord. Hallelujah. So we see God the Father has finished the work. तर आपण पाहतो देव पित्याने काम पूर्ण केलं. Acts of the Apostles अगर पढ़ेंगे किधर से स्टार्ट होता है? सेकंड चैप्टर में होली स्पिरिट आया है. पवित्र The church प्रेषितांची was born. प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा येतो आणि चर्च सुरू होतो. पवित्र आत्मा अभी भी चल रहा है. पवित्र आत्मा अजूनही चालत सब आहे. बुक बाइबल में कंप्लीट हुआ है, लेकिन बुक ऑफ द एक्ट्स ऑफ द अपोस्टल्स अभी तक कंप्लीट हुआ नहीं. तर बायबल मधली सगळी पुस्तकं पूर्ण झालेली आहेत, पण प्रेषितांची कृत्य अजून पूर्ण झालेली नाही. Praise the Lord. Amen. That work is still in progress. तर ते काम अजूनही चालू आहे. If you can read the last verse, Acts 28:31. प्रेषितांची कृत्य 28 त्यातलं 31 वचन. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे. Praise the Lord. Proclaiming the kingdom of God. We are still proclaiming. हम लोग अभी भी proclaim कर रहे हैं the kingdom of God. तर आपण अजूनही देवाच्या राज्याची घोषणा अगर करतो. वहाँ पे amen आ जाता तो हमारा काम ही नहीं होता. तर तिथे आमेन लिहिलेलं असतं तर आपलंही काम अरे समझ में, see बाइबल जैसा परफेक्ट बुक है ही नहीं दुनिया में. बायबल सारखं परिपूर्ण Praise the पुस्तक Lord. नाहीये. If God had to put an amen there, जर देवाने तिथे आमेन लिहिलं तो असतं हमारे पास कुछ काम ही नहीं होता. हम एक दूसरे को देखते रहते. क्या करायचं ब्रदर? See, praise the Lord. क्योंकि अगर amen नहीं है तो हमारा काम जारी है. Yes. एक दिन वो काम खत्म हो जाएगा. Yes. हम यीशु के साथ रहेंगे. Yes. Praise the Lord. So ये क्या बोल रहे हैं हम लोग? They were proclaiming the kingdom of God, तर इथे काय लिहिलेलं आहे ते देवाच्या राज्याची घोषणा करीत आहे. teaching about the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीने गोष्टी शिकवत आहे and with boldness they were going out. आणि धाडसाने बाहेर जात आहेत. Praise the Lord. They were serving the Lord with boldness. Today also we are doing the same thing. We are also going out and preaching the gospel with boldness. आज सुद्धा आपण तेच करत आहोत. आपण धाडसानं देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत आहोत. Praise the Lord. Hallelujah. Amen. So if we see God the Father has finished the work, तर आपण पाहतो देवपित्याने त्याचं काम पूर्ण केलं.
God the Son has finished the work. देवपुत्राने त्याचं काम पूर्ण The केलं Holy Spirit is still at work. आणि पवित्र आत्मा अजूनही कार्य Praise करत the आहे. Lord. And one day we will see Jesus coming in His glory. आणि आपण एक दिवशी पाहू येशू त्याच्या सर्व गौरवामध्ये परत Praise येतात. the Lord. Hallelujah. The Spirit of God is working in us. देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करत आहे. God has a plan for us. देवाकडे आपल्यासाठी योजना In आहे. 2 Corinthians, I close off with this. In 2 Corinthians chapter 3 verses 2 and 3, if you read, करंदीकराचं दुसरं पत्र 3रा अध्याय 2 आणि 3 वचन त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय हृदयाच्या पाट्यावर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. praise the Lord. See, the story of Jesus did not end at the cross of Calvary. येशूंची कहाणी वधस्तंभावर संपली नाही. The story of Jesus did not end at the cross. येशूंची गोष्ट वधस्तंभावर संपत नाही. Jesus rose from the dead येशू मरणातून जिवंत झाले and He's still alive आणि आजही जिवंत आहेत and He's alive forevermore. आणि ते सनातनासाठी जिवंत आहेत. Why do you seek for the living among the dead? तर तू जिवंताला मेलेल्यांमध्ये का शोधत So आहे? there is no more amen to the story of Jesus. It is still we are carrying His anointing and we are working on behalf of Jesus. तर येशूंच्या कहाणीचा तो आमेन नाहीये. आपण त्यांचं ते काम अजूनही त्यांच्या आत्म्याद्वारे पुढे चालू ठेवत आहोत. Okay, during the time of the apostles, तर प्रेषितांच्या काळामध्ये if you read even the first verse, it will become more clear. जर तुम्ही पहिलं वचन वाचलं तर तुम्हाला कळेल. You know, these Judaizers, these are the people who were Christians, believers, but they were also following the law of Moses. तर हे जे लोक होते यहुदी लोक, तर ते मोशेचा नियमशास्त्र म्हणजे विश्वासू होते पण मोशेचा नियमशास्त्र पाळत होते. Believers, they believed in Jesus, but also they practiced the law of Moses. तर येशूंवर विश्वास ठेवणारे पण तरी सुद्धा मोशेचं नियमशास्त्र So पाळणारे. these people had a recommendation letter. तर त्यांच्याकडे एक पत्र होतं. Okay, and they would come and tell the people, तर ते लोकांना येऊन पौल कौन है? सांगतात की पौल कोण उसके आहे? पास कोई लेटर है क्या, कोई सर्टिफिकेट है क्या उसके पास? त्याच्याकडे काय आहे का प्रमाणपत्र? हमारे पास सर्टिफिकेट है. आमच्याकडे सर्टिफिकेट. उसका मत सुनो, मैं जो बोलता हूं वो सुनो. तर त्याचं ऐकू नका, आम्ही काय म्हणतो ते ऐका. It was a letter of recommendation. It was a letter given to them, which was like a certificate. Certificate बोलते हैं ना हम लोग, डॉक्टर का सर्टिफिकेट है भाई, तो कैसा ऑपरेशन कर रहा है, तब सर्टिफिकेट. So that was a certificate given to them. तर जशी पदवी मिळते, डॉक्टर झाले की तुम्ही डॉक्टर असल्याची पदवी, तसं एक पदवी पत्र Is दिलं. it there in the first verse? See what it says? So second Corinthians, this is what you call. Second Corinthians 3 verses 1. शिफारशीची पत्र. हाँ, क्या लिखा है? शिफारशी पत्र. सिफारिश पत्र ना? It's the same thing, it's a Yeah. सिफारिश का लेटर है, तो सर्टिफिकेट है. तो ये लोग लेटर लेके घूम रहे थे. तर हे लोक असे पत्र घेऊन फिरत होते. पर पॉल का विजडम देखो कैसा है. पण पौलाचं ज्ञान बघा कसं आहे. पॉल बोल रहा है उनके पास सर्टिफिकेट है, लेकिन उनके पास काम तो दिखाओ तुम्हारा भाई, कितना लोग का तारण हुआ तुम्हारा मिनिस्ट्री में. पौल म्हणतो त्यांच्याकडे पत्र आहेत पण दाखवा त्यांच्या सेवेमध्ये किती लोकांचं तारण झालं. और पॉल बोल रहा है तुम लोग जो मेरा मिनिस्ट्री के द्वारा तुम्हारा तारण हो गया, तुम्हारा रिकमेंडेशन लेटर हो. आणि पौल म्हणतो की ते तुम्ही लोक जे माझ्या सेवेद्वारे तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही माझे शिफारशीचे पत्र आहात. हमारे पास कागज का रिकमेंडेशन लेटर नहीं है, तुम लोग मेरा रिकमेंडेशन लेटर हो. तर आमच्याकडे कागदावरची पत्र नाहीये, तर तुम्ही माझी पत्र आहात. एंड यीशु ख्रिस्त का जो जीवन है, वो जीवन जो है, it has made an impression on in your soul, in your spirit. तर येशू Okay, your heart. He says it's not written on stones. पहले क्या हो गया था, 10 आज्ञा जो था, it was written on stones. The 10 commandments were written on stones. But now he says it's not written on stones, but it is written in your heart. तर जेव्हा मोशेला 10 आज्ञा देण्यात आल्या होत्या, त्या दगडी पाट्यांवर लिहिल्या होत्या, पण आता आपला हे जे नियम आहे ते आपल्या हृदयावर लिहिण्यात आलेलं आहे. Are you getting it? He says when I'm preaching to you and through my ministry, through my life, the life of Jesus, जो यीशु ने जीवन जिया है, वो लाइफ जो है, it has been imprinted upon your hearts. तर तो म्हणत आहे जे उपदेश मी तुम्हाला करत आहे, जे येशूचं जीवन मी तुम्हाला शिकवत आहे, त्याची छाप तुमच्या हृदयावर पडलेली आहे. He says you are my letter, तर म्हणतो तुम्हीच माझी पत्र आहात which has been written upon your heart. की जे तुमच्या हृदयावर लिहिण्यात आलेली आहे. Praise the Lord. And he says people will read your life. आणि तो म्हणते की लोक तुमची जीवन वाचतील. We are the written epistles. तर आपण जी जिवंत पत्र आहोत. ये बाइबल कागज के ऊपर लिखा गया है, लेकिन तुम एक ऐसा बाइबल हो जो पवित्र आत्मा के द्वारा तुम्हारे जीवन जो है बाइबल है, लिविंग बाइबल है. Praise the Lord. We are the living word of God. तर आपण देवाचं जीवन
वचन आहोत. Praise the Lord. And that is what we call a Good Friday. आणि यालाच आपण उत्तम शुक्रवार असं म्हणतो. Where God has opened a brand new door for us into a brand new life. की जिथं देवाने आपल्यासाठी नवीन कोरं जीवनासाठी नवीन कोरं दार I can उघडले. never be a failure. Say, I can never be a पण failure. आम्ही कधी अपयशी होणार नाही. I can never be a failure. मी कधी अपयशी होणार नाही. Nobody can destroy me. कुणी माझा नाश करू शकत I'm more नाही. than a conqueror. मी महाविजयी आहे. I can do all things through Jesus मी Christ. येशू ख्रिस्ताद्वारे सर्व काही करू शकतो. Whatsoever I do, I shall prosper. जे काही मी करेन त्यामध्ये मी समृद्ध होईल. Whatsoever I do, I shall prosper. जे काही मी करेन त्यामध्ये मी समृद्ध होईल. Because of the anointing. जो अभिषेक माझ्यावर The आहे. life of Jesus operates in me. येशूचं जीवन माझ्यामध्ये कार्य करत आहे. The life of Jesus operates in me. येशूचं जीवन माझ्यामध्ये कार्य All करत those who are watching me, आहे. जे लोक मला पाहत आहेत, God's anointing is in that same place where you are watching me. तर जिथे तुम्ही मला पाहता देवाचा अभिषेक तिथं God's आहे. anointing is coming to your home. देवाचा अभिषेक तुमच्या घरामध्ये येत God's आहे. glory is coming upon you. देवाचा गौरव तुमच्यावर येत आहे. The devil has come to steal, to kill, to destroy. But Jesus says, I have come to give you life and life in abundance. सैतान आलेला आहे घात, हत्या आणि नाश करण्यासाठी, पण येशू म्हणाले मी आलेलो आहे जीवन आणि भरपुरीचं Look जीवन at the देण्यासाठी. cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभाकडे The पहा. King of Kings, the Lord of Lords, तो राजांचा राजा, प्रभूंचा the प्रभू, creator of the whole universe. संपूर्ण विश्वाचा निर्माण करता. He became poor तो गरीब झाला so that you might become rich. अशासाठी की तुम्ही श्रीमंत He व्हावं. died a miserable death on the cross त्याने क्रुसावरचं भयंकर मरण स्वीकारलं that you may have the life and an abundant life. अशासाठी की तुम्हाला जीवन आणि भरपुरीचं जीवन मिळावं. He took the curse upon himself त्यांनी स्वतःवर शाप स्वीकारले so that you may be blessed with the blessings of Abraham. अशासाठी की तुम्ही अब्राहमाच्या आशीर्वादांनी आशीर्वादित In व्हावं. John chapter 1 verses 5, योहानाचा पहिला अध्याय त्यातलं 5वं वचन Bible says, बायबल सांगतो in him was life and the life was the light of men. 4 and 5. त्याच्यात योहान 1, 4 आणि 5 त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश And होता the light shines in the darkness. आणि तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश The आहात light shines in the darkness. आणि प्रकाश अंधारामध्ये चमकतो And the darkness cannot overpower the light. आणि अंधार त्याच्यावर मात करू शकत You are नाही. more than a conqueror. तुम्ही महाविजयी You आहात. are going to make a difference. तुम्ही बदल घडवून You are not आणणार. going to be influenced by the world. तुम्ही या जगाद्वारे प्रभावित होणार You नाही. are not going to be influenced by the wickedness of the world. तुम्ही या जगातल्या दुष्टाईद्वारे प्रभावित होणार You नाही. are not going to be influenced by the wicked things of the world. या जगातल्या वाईट गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडणार The नाही. light is going to shine in the darkness. तर त्या अंधारामध्ये प्रकाश चमकणार Are you आहे. excited about that? तुम्ही आनंदी आहात का त्याविषयी? Can you lift up your hands and say, thank you, Jesus, for dying for me on the cross? तुमचे हात उंच करून तुम्ही म्हणा, Thank you, Jesus. You said, it is finished. धन्यवाद येशू, तू म्हणालास हे पूर्ण झालेले. You took the sins of the whole world upon you. तू स्वतःवर संपूर्ण जगाचं पाप And you have घेतलंस given me this brand new life. आणि प्रभू मला हे नवीन कोरं जीवन दिलं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. तुझको महिमा देकर मन खुशी से भरता तेरे बाद जो कर दिल मेरा उमड़ता. सब लोग एक साथ तुझको महिमा देकर आमीन हालेलुया मन खुशी से भरता तेरे बाद जो कर दिल मेरा उमड़ता.
सब लोग अपने हाथ उठा के उसकी आराधना करें। सगळेजण आपले हात उंच करून त्याची अपनी आराधना आवाज उठा के उसकी आराधना करें। आपले आवाज उंच करून त्याची जो आराधना यीशु ने स्वर्ग छोड़ के धरती पर तुम्हारे लिए उसने जन्म लिया। येशूने स्वर्ग सोडून या पृथ्वीवर तुमच्यासाठी जन्म घेतला. He left the glories of heaven, त्यांनी स्वर्गाचा गौरव सोडला. came down to this sinful world. या पापी जगामध्ये तो आला. He was born in a manger. तो गव्हाणीमध्ये त्यांनी जन्म He घेतला. was called the friend of the sinner. त्याला पाप्यांचा मित्र म्हणण्यात आलं. He took the sins of the whole world upon him. त्यांनी स्वतःवर संपूर्ण जगाचं पाप घेतलं. He was like a lamb before the slaughter. आणि तो त्या वधल्या जाणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे होता. He opened not his mouth. त्याने आपलं तोंड उघडलं नाही. He gave his life for you and for me. त्यांनी स्वतःचं जीवन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. He shed his blood for you. त्यांनी त्याचं रक्त तुमच्यासाठी सांडलं. Bible says बायबल he सांगतो has not purchased you with the perishable things. त्यांनी नाश होणाऱ्या गोष्टींनी तुम्हाला विकत घेतलेलं He has नाहीये. not purchased you with silver and gold, त्यांनी सोनं चांदी देऊन तुम्हाला खरेदी केलेलं but with his नाहीये. own precious blood. पण त्यांनी स्वतःच्या मौल्यवान His रक्ताने, own precious blood. त्याच्या स्वतःच्या मौल्यवान रक्ताने From that cross of Calvary. त्या कालवरीच्या He वधस्तंभावर said, Father, forgive them. तो म्हणाला, देव पित्या त्यांना क्षमा कर. Father, forgive them. देव पित्या त्यांना क्षमा They कर. don't know what they are doing. कारण त्यांना ठाऊक नाही ते काय That करत. is my Jesus. तो माझा येशू. Say, Jesus, म्हणा येशू, thank you for dying for me. माझ्यासाठी मरण पावलं. धन्यवाद. Thank you for taking all my sins upon yourself. माझी सर्व पाप स्वतःवर घेतली. धन्यवाद येशू. Thank you for giving me this new life. मला हे नवीन जीवन दिलं. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Thank you, Jesus.
Thank you, Lord, for loving me. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord, for loving me. You went to Calvary, there you died for me. Thank you, Lord, for loving me. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord, for loving me. You rose up from the grave, to me new life you gave. Thank you, Lord, for loving me. You rose up from the grave, to me new life you gave. Thank you, Lord, for loving me. Thank you, Holy Spirit. Thank you. धन्यवाद धन्यवाद यीशु. Yes, Lord. हो प्रभू, Thank you for loving us, Master. आमच्यावर प्रेम केलंस. धन्यवाद यीशु. Thank you for dying for us on the cross. क्रूसावर आमच्यासाठी मरण सोसलंस. धन्यवाद यीशु. Thank you because you rose from the dead. धन्यवाद यीशु, कारण तू मरणातून पुन्हा उठलास. And you have given us this life, a victorious life. आणि प्रभू तू आम्हाला हे जीवन, विजयी जीवन दिलंस. The life of Jesus. येशूचं जीवन. Old things have gone away. जुन्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत And a brand new life has been given to us. आणि नवीन कोरं जीवन आपल्याला देण्यात We आले. bless you this morning. आजच्या सकाळी प्रभू आम्ही तुला आशीर्वादित करतो. Thank you, Master. धन्यवाद. Lord, all those who are watching me right now, जे सर्व मला आता पाहत आहेत, I release a blessing over them, Lord. प्रभू मी त्यांच्यावर आशीर्वाद मोकळे I करतो. declare a blessing over them. मी त्यांच्यावर आशीर्वाद घोषित करतो. In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये I release a healing power upon them. मी त्यांच्यावर आरोग्याचं सामर्थ्य मोकळे This करतो. morning, if anybody is sick, आजच्या सकाळी जर कोणी आजारी if असेल, there's any coronavirus or any kind of sickness, तर कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणताही कोरोना, whatsoever it may be, Lord, कोणताही आजार असेल, there is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. You are risen from the dead and you are Lord. तू मरणातून उठलेला आहेस आणि तू प्रभू You आहेस. said you shall lay your hands on the sick and they will recover. येशू तू म्हणालास तू दुखण्यातांवर हात ठेवशील आणि ते बरे होतील. There's no two ways about it. आणि या विषयीनं कोणतेही दुमत नाही. You will lay your hands on the sick तू आजाऱ्यांवर हात ठेवशील and they may not, but it's not they may be healed, but you said they will be healed. ते कदाचित बरे होतील असं तू म्हणाला नाहीस, तर ते बरे होतील असं तू I म्हणाला. declare it in the name of Jesus. आम्ही येशूच्या नावामध्ये घोषित Every करतो. kind of sickness, प्रत्येक प्रकारचा every आजार, kind of demonic power, प्रत्येक दुरात्म्यांचं सामर्थ्य, every financial curse, प्रत्येक आर्थिक शाप I break it in Jesus' मी name. येशूच्या नावामध्ये तोडतो. I release the blessings, मी आशीर्वाद मोकळे करतो. heavenly blessings, स्वर्गीय आशीर्वाद, every blessing that comes through the broken body of Jesus Christ. प्रत्येक आशीर्वाद जे प्रभू येशूच्या तुटलेल्या शरीराद्वारे I येतात, release it over your people. मी तुझ्या लोकांवर प्रभू मोकळे And करतो. every one of you, आणि तुम्हापैकी lay your प्रत्येक hands upon yourself and say, I receive it in Jesus' स्वतःवर name. आपला हात ठेवा आणि म्हणा मी येशूच्या नावाने I am स्वीकारते. blessed. मी आशीर्वादित आहे. I'm healed. मी आरोग्यवान आहे. I've got good health. माझ्याकडे चांगलं आरोग्य आहे. I'm financially blessed. मी आर्थिकरित्या आशीर्वादित आहे. I've got divine wisdom. माझ्याकडे दैवी ज्ञान आहे. I've got the nature of Christ in me. माझ्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे. I'm more than a conqueror. मी महाविजयी आहे. Thank you, Master. धन्यवाद येशू. Lord, we give you all glory, honor, praise. प्रभू आम्ही तुला सर्व गौरव, मान, महिमा, स्तुती For देतो. you have made it possible for us to use this Facebook, and through this technology we could reach to all our people. प्रभू आजच्या या तंत्रज्ञानामुळे आम्ही सर्वांपर्यंत, या फेसबुकमुळे सर्वांपर्यंत पोहोचू शकत आहे. Lord,
At this time, I also want to bless all those who are working with Facebook, Lord. प्रभू आज जे लोक फेसबुक बरोबर काम करत आहेत त्या सगळ्यांना मी आशीर्वादित करतो In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. Today is Good Friday. It's not a bad Friday. आजचा दिवस उत्तम शुक्रवार आहे वाईट शुक्रवार It is नाही not a sad Friday. दुःखाचा शुक्रवार नाहीये And Jesus is not dying every year. आणि येशू काय दरवर्षी मरत Jesus नाही died once and for all. येशू एकदाच सर्वांसाठी Praise the मरण Lord. पावले. So when we have Good Friday, we also know what has happened on the third day. तर जेव्हा उत्तम शुक्रवार आहे आपल्याला हे सुद्धा ठाऊक आहे 3 दिवसानंतर My काय Jesus झालं is risen from the dead. माझा येशू मरणातून पुन्हा उठला Praise the Lord. God bless you all. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित Today I've करो got Sister Priscilla is here, Jimson is there, and all our other believers. This place from where we are sharing the word, it belongs to Brother Naneshwar. जिथून हे देवाचं वचन गाजवलं जात आहे ही जागा ब्रदर ज्ञानेश्वर यांची May God आहे bless him and his family. देव त्यांना आणि त्यांच्या परिवाराला खूप So आशीर्वाद next, करो. if Priscilla want to just say hello to you, praise the Lord, Priscilla Jimson. Come, God bless you. She doesn't know what to say. Today is Good Friday. आजचा दिवस उत्तम शुक्रवार As आहे Pastor said, जसं पास्टर म्हणाले it is Good Friday, not a bad Friday. तर हा चांगला शुक्रवार